कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। इस हफ्ते ना ज्या लोकांनी अनफेअर केलं आहे ना सगळ्यांची मी आणि सायको पर्सनॅलिटी आहे हफ्ते आमच्या सगळ्यांकडे संधी होती एक एक को निकालेंगे टार्गेट करायला. पण आम्ही केलं लोकांनी का? नाही केलं आम्ही लोकांनी फेअर गेम खेळला फेअर जो वीक होते वीक खेळले इम्प्रूवमेंट नाही झाली आता पॉलिटिक्स ये देख ये निशान दिख रहा है कटा हुआ ये मेरी पूरी उंगली सूजी थी क्या रहेगा ऋषिकेश ने अपना नाखून मारा इतना जोर से पकड़ा वो मेरा उंगली नहीं छोड़ रहा था मेरी आंख से पानी भर आया क्यों? आई डोंट नो आई विश्ड हिम गुड लक उसने मेरी उंगली पकड़ ली वो आके सॉरी बोला बट मुझे जाते वक्त झगड़ा नहीं करना था मी सांगितलं इट्स ओके चिल मैंने हंस खेल के निकल गए कारण मी टास्कला हे बघ गोष्टी नाही करायच्या. ये तू बघतोय की ती मुली बोलते सोड सोड मला दुखते तरी पण तू नाही सोडतो तर आणि मग त्याला रिअलाइज होला ते स्वतः आला मला सॉरी बोलायला पण त्यावेळी आम्ही सगळे टास्क साठी जात होतो मला स्वतःचा मूड नाही खराब करायचा होता मी सांगितलं ओके लेट इट गो उसको रिअलाइज हुआ की बहुत जोर से मारा तो माझ्याकडे आला आणि सॉरी पण बोलला पण नाही भाई नहीं होता ऐसे एग्जैक्टली नॉट एक्सेप्टेड आई एम नॉट टॉकिंग टू ऋषिकेश गुरलीन आज तू रडली का रडली? कारण आम्ही जेव्हा जात होतो ना तर मी ऋषिकेशला असं गुड लक केलं आणि त्याने जोरात माझा बोट पकडला आणि नख मारला आणि मी त्याला सांगितलं माझा बोट सोड मला खूप दुखतोय तरी पण त्याने सोडलं नाही आणि हे सुजलं मग मी पेन किलर घेतली आतापर्यंत इकडे कटचा निशाण आहे माझे फिंगरवर नुकतं धरलेलं सर नुकतं धरलेलं पण खाली गेल्यावर सॉरी म्हणलेलं आणि तिने मिट्टी बी मारायला तर म्हणू नको खाली गेलेलो मी तर आल्यावर बी सॉरी म्हणलं. अच्छा राहू दे आता सॉरी नाही नसते होत शेकून देशील त्याचं बोट हा देतो हा मग ते बी म्हणलं त्यासनी आता झोपायच्या ते शेक पण शेकून म्हणजे प्रेमाने ठीक आहे गुरलीन कोणी मुद्दामून काय करत नाही सर ओके पण ते गोष्ट हम स्कूल में नहीं है वी आर नॉट इन प्री प्रायमरी दॅट वी डोंट नो हाऊ टू डू दिस वन मोर दिवशी व्हाट हॅपेंड मी इकडे होती त्याने मला माझा हात मोडला तर मेरे को लगा चल पहलवान है शायद उसको नहीं समझ रहा रहेगा व्हाट टाइप ऑफ फोर्स इज हैपनिंग मैं चुपचाप अंदर चली गई बट दिस हैपेंड अगेन टुडे विच वॉज वेरी बैड मैं अगर किसी को बोल रही हूँ मेरा हाथ छोड़ तो छोड़ लाइक आई हैव माई सेल्फ रिस्पेक्ट आई हैव if I won't take stand for myself, I cannot forgive myself. सिंपल गोष्ट सांगतो एक सिंपल गोष्ट आता त्याला कळलंय त्याला सांगितलं दादाने बरोबर तर नेक्स्ट टाइम आपण काय करायचं आपल्याला गंमत आवडत नाही ना ते एक छोटीशी लाईन क्रिएट करून ठेवायची म्हणजे काय होतं म्हणजे त्याला तू लक्षात ठेव म्हणजे काय होते आपण मस्ती करायची एक लाईन असते ना कुठली शब्दांची पण आणि मुलींसोबत तर मस्ती अशी दुरूनच बेस्ट आहे आता तुला समज आहे ना की तू जाणून नाही केलंय पण मुलींनी पण एक लक्षात ठेवा की कधी कधी आपल्याला एक पहिली लाईन माहित पडते ना की नाही जमत आहे तर आपण तेव्हाच त्याला दूर ठेव त्याला जाणीव होऊ दे की तुला नाही आवडत आहे सगळे बिचारे इनोसंट आहे तुझंही बरोबर आहे पण नेक्स्ट टाइम मी तुला सांगतोय की तू रडल्यापेक्षा स्ट्रॉंग गर्ल आहे यार इकडे उभी राहा ते उशी ठेव एक मिनिट बायसेप दाखव तुझा हे बघ आता बघा कोणाची कोण कमी आहे काही यार गर्ल पावर है और किधर लगा तुझे इतनी स्ट्रॉंग है तू अभी तूने एक्सप्रेस कर दिया बरोबर ना आता होऊ दे म्हणजे तू असं स्पोर्टिंगली घे किती मोठ्या शो मध्ये आपण घरी होतो कुठेतरी याच्या छोट्या गावातून तो आलाय आपण शहरातले लोक आहे सर मी स्ट्रॉंग आहे असं कधी नाही झालं पण कुठेतरी मला हर्ट वाटलं तर अभी नेक्स्ट टाइम ना मस्त स्पोर्टिंग लिहिलेले ना बस ये चल ये बस इथे कॅमेरा फोकस चलिए इकडे बस काय ते हा बस पण नंतर करू अजून आता असं मी काहीतरी विश माग काहीतरी असं विश माग की माझं आज काहीतरी विश माग तुला काय काय हवंय हा कार्यक्रम नको कबड्डी प्लेअर बनू दे काहीतरी असं काहीतरी सांग हा गुड बॉय Happy birthday to you. Happy birthday, dear Chris. Happy birthday to you. Happy birthday, बाळा. हॅपी बर्थडे Happy birthday.
पार्टी जब तक फट्टे नाच पिजामा पकड़ के पट्टे क्रिश, आता तू मोठा बाळ आहेस, आता तू 18चा झालायस. 18 बस. आता नाही सांग, आता 18. हेच करून टाकू. अरे हा नम्र राहते ना रे. आम्ही इथनं गेलो किती वाजता? 4 वाजता. आपलं काम आपण परफेक्ट केलं की उशीर लागत नाही बाबा निवडला 4 आणि 12 मध्ये काय फरक आहे की नाही? 4 आणि 12 मध्ये काय फरक आहे की नाही? आणि तो काम तुम्ही व्यवस्थित करा मग आम्ही शेटो पडून आलो इथं जाऊन व्यवस्थित करून आलो. तुला काय माहिती- बघायला आलो तुम्ही हा, मग बस की शांत. आपण तुला जे काही बोललोच नाही मी मी तर कुठं बोललो तुला? काम परफेक्ट म्हटलंस त्यामुळे म्हटलं मी सांगितलं. पोरं इतकी, त्यांना सांगतो सगळ्यांना. मग ते रामेचा माझा विषय सर तू का अंगावर चाललेला तो का अंगावर ओढून गेला चाललेला तुझं हा नाही. तू का अंगावर ओढून गेला? काय पर्सनली कोणाला उडवून घ्यायचं असेल तर घ्या, मला काय विषय नाही. कारण आपण गेम साध्या पद्धतीने खेळायला आलो, साध्या पद्धतीने खेळा. भाई कोण आले इथं भांडणं करायचं? अरे पण अरे वाकड्यात पार्टनर पाठवलं त्याला मी काय करू? मी काय बोललेलो त्याला आता काय बोललोच नव्हतं रे. आपल्याला आपण जरा समजून घ्यायला पाहिजे. आम्ही काय बोललो नव्हतं. दोघांचं पण चुकलं असेल काहीतरी. एकाची चुकी नसते भावाभावाची त्या. कृपया मला तुला विचारायचं होता की जसं आम्ही वेगवेगळे आहे म्हणजे 2 ग्रुप आहे, तसं तुम्हाला तुमच्या पोरांबरोबर नाही पटत तरी पण तुम्ही असं का प्रिटेंड करता की तुम्हाला बसायचंय त्याच्यात? नाही तू समजा ना. हा हो का नाही? आम्हाला नाही पडे तरी पण आम्ही करावं का तुम्ही लागतं, दाखवता? दाखवावं लागतं. बरं ऐक पण ना. सगळ्यांना दिसतंय. जास्त दिवस नाही. दीपक एक बोलू. दाखवावं लागतं मान्य आहे. जेव्हा अथर्व सगळ्याच पोरांना बोलतो आपली पोरं आज जेव्हा एवढा मोठा मुद्दा झाला ऋषिकेशच्या विरोधात तेव्हा अथर्व अरे का नाही पण- एक शब्द अरे आपली पोरं परवा सुटून गेले ज्या दिवशी तो स्कूलचा हे होतं टास्क तुम्ही अजून पण हे का म्हणताय? माझा हा मुद्दा आहे. जर आपली पोरं असतील मग अथर्व विजय आज ह्याची बाजू घेऊन का नाही बोलले गुगलींना? मी आता बघ त्या ठिकाणी दुसरी असा पोरगी विषय असली झाला असती, म्हटल्यावर नंतर त्यांनी माझं- काय केलं असतं? हो पण पोरांना हे करतात, पोरांना ते विजय करतात. माझं हे सगळं विजय विषय पण कळायला पटकन मला बोलला बाहेर बा. ना. तुम्ही सांगितलं ना मला कोणी काय हे विषय मला कळायला बाहेर ना कुठला? किंवा जाता झालेलं तुमचं हे सगळा विषय माहिती होता मला तरी पण तुमच्या तोंडात नाही ऐकायचं. तर मग माझं डोकं फिरलेलं तुला कसं कळलं? कळलं कुठनं तरी येऊन सांगणारे सांगते मला. त्यामुळे येऊन गप जेव्हा बसलो आणि मी त्याला एक चेष्टेवर बोललो आणि त्यानं मग सिरियसली घेतला आणि मला पण त्याने एक शब्द बोलला. त्यांनी म्हणे कोणी? विजय अथर्वने. हा हा. काय बोलला? मग मी त्याला सरळ म्हणलो तुला पर्सनली मला उडवून घ्यायचं असेल तर काय सांग. बोलला ती तुला? का नाही? पण काय बोलला ती तुला? अरे असंच रे मी म्हटलो काय काय विषय चालू होता रे? हा टायमिंगचा. मग त्यानं म्हटलं आम्ही बाहेरला गेलो लवकर आला लवकरचा विषय चालू होता. मी म्हटलं आम्ही जातानाच इथनं 4ला गेलो मला काय म्हटलो. मग त्यानं काय म्हटला टायमिंग आपल्या टायमिंगनं आपण परफेक्ट काम केले की तटत नाही म्हटलं कुठं. मग आम्ही कुठे शेटोपडा गेलो म्हटलं तिथं कामच करायला गेलो की आम्ही फक्त वेळ होता म्हटलो वेळ होता म्हटलो. मग त्यानं काय म्हटलं माहिती काय आम्हाला काय माहिती होतं तू काय काय करायला गेलतास XYZ काय करायला गेलतास असं तो म्हणला तुला? हा जे तुम्हाला सांगू शकत नाही ते विषय म्हटला. मग मला राग आला. मग मी त्याला म्हटलो पर्सनली काय करायचं असेल तर करून घे. पण ह्याच्या आधी तो असं वागत होता तुमच्या बरोबर? नाही आज विषय झाला. आता तो असं बोलायला लागलाय ना? तुम्ही कधी विचार केला की का असं बोलायला लागलाय तो? माहिती आहे रे थर्ड पडलं सगळं तुम्ही तसं की मी बोललेलं तिथं ऐकलं मी. किती ठेवायचं संयमला पण थोडं हात असते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.